मॅडम त्यांना प्रकरण काय होतं आणि निकाल काय आला ते सांगा. प्रकरण असं होतं की 2022चं मॅटर आहे हे. हजबंडनी डिवोर्ससाठी फाईल केलेलं आहे. हजबंडनी डिवोर्ससाठी क्रुएल्टीच्या ग्राउंडमध्ये केस दाखल केली. क्रुएल्टी म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास. तर शारीरिक मानसिक त्रास अशा पद्धतीचा होता त्या बाईचा. तर ती बाई सारखं हे सुसाईडची धमकी देत होती. 1-2 वेळा तिने तसा प्रयत्न पण केला होता, पण प्रयत्न ते कोणतरी समोर असतानाच केला होता, त्यामुळे तो निष्फळ झाला. आणि सारखं सुसाईडची धमकी देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ती 1-2 व्यक्तीबरोबर चॅटिंग करत होती, अश्लील चॅटिंग वगैरे करत होती. आणि हजबंडला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ही केस दाखल केली. आणि त्याला 2 मुलं आहेत. एक आत्ता केसचा निकाल झाल्यावर 27-28 वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगी 17-18 वर्षाची. अशी ती केस होती. आता कोर्टानं काय सांगितलं? आता कोर्टाचा याच्यामध्ये ती केस आपण जेव्हा चालवली तर जेव्हा आपण केस चालवताना ते केसचा जबाब त्यांनी दाखल केला समोरच्या पार्टीने, म्हणजे वाईफनी, त्यांच्या ॲडव्होकेटनी. पण नंतर ते अधूनमधून यायचे आणि त्यामुळे नंतर ते कोर्टासमोर आले नाहीत. आपण नवऱ्याचं जे चीफ होती म्हणजे साक्ष झाली त्यानंतर नवऱ्याचे क्रॉस घ्यायला पण ते आले नाही. नवऱ्याचे 2 साक्षीदार होते, ते साक्षीदाराचे पण क्रॉस घ्यायला आले नाही. जे की अधूनमधून ती वाईफ कोर्टामध्ये येत होती, वॉचिंग करत होती, पण ते किंवा तिचे वकील आले नाहीत. आणि या केसचा निकाल लागला. निकाल लागण्याच्या अगोदर ती कोर्टामध्ये अपिअर झाली होती की मला ह्याच्यामध्ये क्रॉस घ्यायची, मला ह्याच्यामध्ये क्रॉस घ्यायची. पण कोर्टाने त्यांच्याविरुद्ध नो क्रॉसची ऑर्डर केली होती आणि ते नो क्रॉसची ऑर्डर साईड करण्यासाठी त्यांना हायकोर्टला जावं लागणार होतं. त्यामुळे ती कोर्टाला सांगत होती की मला हायकोर्टला जाण्यासाठी वेळ द्यावा. इनफ टाईम कोर्टाने त्यांना दिला आणि हा केसचा निकाल लावला. घटस्फोट मंजूर केला. पोटगी वगैरे काही झाली नाही, खर्चाचा काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ती नवऱ्याच्या घरातच राहत होती, म्हणजे अजूनही ती राहते. ते फक्त व्हर्च्युअली कॉन्टॅक्टमध्ये होते की कसं? ती कोर्टामध्ये येत होती नियमित, पण तिचे वकील किंवा काय कोर्टामध्ये क्रॉस वगैरे घ्यायला किंवा कोर्टासमोर येत नव्हते. जेव्हा निकाल झाला त्याच्या अगोदर एक 4 ते 5 महिने ती कोर्टामध्ये येऊन कोर्टाला सांगत होती की मला तारीख द्या, मी हायकोर्टामध्ये चालली आहे किंवा मी गेली आहे. असं नाही, ती महिला जी 2 व्यक्तीशी संपर्कात होती ती फक्त डिजिटली कॉन्टॅक्टमध्ये होती की प्रत्यक्षात? ती भेटत पण असावी, पण जास्त करून व्हॉट्सअप चॅटिंग आपण कोर्टामध्ये दाखल केलेली.